पुणे मनपा निवडणुकीसाठी एकीकडे स्वबळाची तयारी सुरू केलेली असताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची सध्या तरी कोणतीही चिन्ह दिसत नाहीये. कारण पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी महाविकास आघाडी सोबतच राहण्याचा ठाम निर्णय घेतलाय. पाहूयात. पुरोगामी चळवळीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दादा आज महायुतीमध्ये राहून या पक्षावर जर आघाडी करणार असतील आणि या निवडणुकीपुरती करणार असेल तर मात्र आम्ही ज्या भूमिका मांडल्या त्या भूमिकेला हरताळ फासण्याचा आहे. आजही दादांबद्दल माझ्या मनात आदर आहे, पण असं जर झालं तर माझ्या दृष्टीने मी राजकीय प्रवास हा काही क्षणाकरता थांबवा हा माझा निर्णय राहील. प्रशांत जगतापांनी गेल्या आठवड्यात झी24 तासच्या मुलाखतीत दिलेला हाच तो भावनिक निर्वाणीचा इशारा, ज्यावरून पुण्याच्या राजकारणात वादंग निर्माण झालं. कारण महायुतीच्या सत्तेत सामील असलेल्या अजितदादांसोबत पालिकेसाठी आपण युती केली तर विरोधक म्हणून कोणत्या तोंडानं आपण पुणेकरांना मतं मागायची, अशी साधी सरळ भूमिका जगतापांनी घेतली आहे. पण त्यांच्याच पक्षातील विशाल तांबेंनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं कसं फायद्याचं आहे हे राजकीय गणित जाहीरपणे मांडलं. तर जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास फक्त अजितदादांनाच कसा राजकीय फायदा होईल हे अगदी आकडेवारीसह पटवून देण्याचा प्रयत्न केला. कुठेही समोरच्या पक्षावर टीका नाही, समोरच्या पक्षाच्या नेत्यांवर टीका नाही. माझ्या पक्षात कोणी जर काय किती मिळतील त्यांना किती आघाडीमध्ये मी सांगितलं बाबा मिनिमम किती जरी काय झालं तर 23 जागा ते 47 जागा जिंकून आपण महाविकास आघाडीमध्ये खूप मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ. मविया म्हणून तुम्ही एकत्र राहिले तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीने येऊ. आणि किंबहुना पुणेकर ज्या महायुती सरकारच्या कारभाराला कंटाळले त्याच्यामध्ये पुणेकर महाविकास आघाडीला सुद्धा उद्याच्या काळामध्ये महापालिकेची मतं घ्याल तुम्ही तिन्ही पक्ष मिळून अंदाजे? आम्ही जो सर्वे केलेला आहे त्याच्यामध्ये साधारणतः जे काही 100% सर्वे आलेला आहे त्या सर्वेमध्ये आम्ही अगदी 47-48% पोहोचतो. ज्याच्यामध्ये आज कोणी जरी त्याच्यामध्ये ह्या पक्षांकडे उमेदवार आहेत का नाही अशा संदर्भात काही मवियामधून लढले तर तुम्हाला किती जागा मिळतील? महाविकास आघाडीहून लढलो तर आम्ही निश्चित खूप चांगल्या ताकदीने नका या ठिकाणी महापालिकेत पदार्पण करतो. माझ्या हिशोबाने 50च्या आसपास त्या जागा मिळाल्या पाहिजेत आम्हाला. काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांचा पक्ष या दोन जरी वेगळ्या झाल्या असल्या तरी दोघांची विचारधारा ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि हा जो काही विचार मांडतोय हा आम्ही आमच्या पक्षांतर्गत मांडतोय, हा कुठल्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी तुमची ठाम. आम्ही म्हटलं निवडणुकांसाठी आम्ही युती करू, एकत्र यावेत हा वरिष्ठांचा निवडणुकीतली भूमिका काही पण ते तर अगदी टोकाची भूमिका घेते त्याच्यावर. तो ठीक आहे, ते अध्यक्ष म्हणून त्यांना काय म्हणायचं किंवा त्यांचं आहे. पण मला वाटतं की शेवटी असं असतं की कुठल्या निर्णय प्रक्रिया होत असताना त्याला दोन्ही तिन्ही अँगल्स असतात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध करणाऱ्या प्रशांत जगतापांना शरद पवारांनी अचानक मोदी बागेत बोलावून घेतलं आणि त्यांची बाजू समजून घेतली. या भेटीनंतर तर जगतापांचा आत्मविश्वास दुणावला. बाहेर येताच आम्ही महाविकास आघाडीच्या सोबतच जाणार हे पुन्हा एकदा त्यांनी छाती ठोकपणे सांगितलं. आदरणीय पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो की माझ्या सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी वेळ दिला, माझं म्हणणं ऐकून घेतलं. मी जो काय लेखाजोखा आणला होता तो त्यांनी नाही का ऐकूनच नाही का वाचला आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून जावं अशा प्रकारची राष्ट्रवादी कार्यकारिणीची भूमिका ही समजून घेतली. आणि या संदर्भामध्ये मी ज्येष्ठांचं पण काय बोलणं झालं शहरातल्या ते पण मी साहेबांच्या समोर ठेवलं आणि त्या अनुसार आपण महाविकास आघाडी म्हणून जावं यासाठी ग्रीन सिग्नल दिला. त्याबद्दल मी साहेबांचे आभार मानतो. त्या चर्चेच्या दरम्यान आदरणीय पवार साहेबांनी सन्माननीय प्रांताध्यक्ष माननीय शशिकांतजी शिंदे साहेब यांना दूरद्वारे मोबाईलच्या कॉलद्वारे त्या संदर्भात संदेश दिला की आपण महाविकास आघाडी पुणे शहराचं जे युनिट आहे त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचीच नाही का या संदर्भात मागणी ती त्याप्रमाणे जाहीर करावी अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना किंवा संदेश दिलेला आहे. दरम्यान पुणे मनपात दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येण्याच्या प्रक्रियेत प्रमुख अडथळा बनलेल्या जगताप यांच्यावर आता अजित पवार गटानं वैयक्तिक टीका सुरू केली आहे. माजी नगरसेवक विनायक चाचर यांनी एक पत्रकच काढलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र यायला विरोध केलाय. मुळात हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. ही काही कार्यकारिणी किंवा पक्षाचे पदाधिकारी यांना मीटिंग घेऊन विचारणा किंवा ठराव केलेला नाही. त्यांचं विधान म्हणजे पक्षाला खिंडीत पकडण्याचं आहे. पण पक्षापेक्षा कुणी मोठं नसतो. आपलं स्वतःचं अस्तित्व नष्ट होणार या भीतीनं केलेलं हे बालिशपणाचं विधान आहे. एकतर त्यांनी स्वतःचा राजीनामा देऊन पक्षातनं बाहेर पडावं, अन्यथा हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारावा. प्रशांत जगताप यांनी मात्र या पत्राला उत्तर देणं टाळलंय. पण अजूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तर माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी महाविकास आघाडीच्या सोबतच असल्याचं स्पष्ट केलं. अशा संदर्भात
मुळात फार काही विचार करण्याची गरज नाही आणि ज्यांनी पत्रक काढलं त्यांच्यावर पण बोलणं माझ्या दृष्टीने फार काही महत्त्वाचं नाही आहे. त्याचं कारण आहे की हा पक्ष आणि ही महाविकास आघाडी खुद्द मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांनीच या पक्षाला आणि या महाविकास आघाडीला जन्म दिलेला आहे. त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेबच या शहरामध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडी लढेल किंवा नाही लढवेल या संदर्भातला निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर आदरणीय खुद्द पवारसाहेबांची माझी सकाळी काय भेट झाली, मी पवारसाहेबांना भेटलो, साहेबांना जे काय एकूणच नका लेखाजोखा ठेवला त्यानुसार आदरणीय पवारसाहेबांनी मान्य शशिकांतजी शिंदेसाहेब जे आमचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याशी ही चर्चा करून महाविकास आघाडीच्या संदर्भात चित्र स्पष्ट केलं आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांची आमची आघाडी आहेच ऑलरेडी. त्यामुळे त्यात आघाडीत कुणाला आणखीन आम्हाला सहकार्य करायचं असेल तरचा प्रश्न आहे आणि प्रशांत जगताप हे इथले प्रमुख आहेत. त्यामुळं ते सर्व पक्षांशी बोलायचा अधिकार त्यांना देण्यात आलेला आहे. ते कुणाकुणाशी बोलले अजून मला माहीत नाही, पण आपण जी महाविकास आघाडी आमची आहे ती महाविकास आघाडी या शहरात होईल असा आम्हाला विश्वास आहे. पवारांच्या भेटीनंतर प्रशांत जगताप यांनी पार्टीच्या पुणे शहर कोर कमिटीची बैठक घेतली. त्यामध्ये सर्वांनीच आपापली मतं मांडली, पण अंतिम निर्णय शरद पवारच घेतील असा ठराव झाला. थोडक्यात काय तर प्रशांत जगतापांची महाविकास आघाडी सोबत राहण्याची भूमिका प्रामाणिक असली तरी पवार गटातलेच काही लोक दादांसोबत युती करण्यासाठी आग्रही आहेत. कारण भाजपच्या विरोधात निवडून यायचं असेल तर दोन्ही राष्ट्रवादीमधील मतविभाजन हे टळलं पाहिजे असं त्यांना वाटतं. तर या पक्षीय मतविभाजनापेक्षाही पुरोगामी विचारानं एकत्र आलेली महाविकास आघाडी एकसंघ राहिली तर काँग्रेस आणि उबाठा गटाची मतं आपल्याला मिळतील असं जगताप यांना वाटतंय. निवडणूक जाहीर होण्याआधीच पुणे महानगरपालिकेवरनं जोरदार चर्चा सुरू झाली हेही तितकंच खरंय. चंद्रकांत फुंदे, झी 24 तास, पुणे.